नाही. मग काय चिडला बिडलास का काय? कोण मी? वय अजिबात नाही. हे बघ तुझं तोंडच सांगायलंय आम्हाला. तुम्हाला शाळेला उशिरत नाही काय? चला निघा. रानदा तू एवढं का चिडलायस? सांग आम्हाला, मग जातो बघ आम्ही. ह्याला काय रोजची सवय आहे वहिनींना सोडायची. वय आज वहिनींनी पाव टाकला नाही याला म्हणून चिडला यो. तुम्हाला सरळ सांगतोय ना शाळेला जाऊ म्हणून. चला सुटा. रानदा तुला जर सोडायला जायची एवढी सवय लागली असली तर सोड की आम्हाला शाळेपर्यंत. अजिबात नाही. का रे वहिनींना सोडायची शपथ बिपत घेतलायस वाटतं. हे बघा आधीच माझं टाळ कसं टकलंय. उगा डोसके फिरू नका काय. चला सुटा. ते नवर रानदा वहिनींनी पाव का टाकला नाही आणि नग का म्हणाले वहिनी? काय माहित. ह्योच विचार करायलोय. अरे त्यासने तुझ्यापेक्षा बी महत्वाचं काम असणार बघ म्हणून तुला नाही म्हणले असतील. हा ए तू विचार करत बस आम्ही जातो. चला रे चालतच जायला पाहिजे आपल्याला. चला. पैसा, घर, गाडी, मान सन्मान आणि खूप माणसं जे जे काही मिळवायचं होतं ना ते सगळं मिळवलं मी. आता आयुष्याच्या संध्याकाळी फक्त आपली माणसं जवळ पाहिजेत. आपला मुलगा, आपली सून आणि दुडू दुडू धावणारा नातू. हेच तर आयुष्य. उरलेलं वा छान. खूपच सुंदर निबंध लिहिलायत तुम्ही. आता याचंच आपल्याला जर्मन भाषेत ट्रान्सलेट करायचं. पण सर इट सीम्स रिअली व्हेरी डिफिकल्ट. आम्हाला तर जर्मनचं बेसिक पण येत नाही. अवघड वगैरे काही नसतं. तुम्ही निदान प्रयत्न तरी करा. आपण बघू काय करायचं ते. हे बघा जर्मन भाषेचं आपण ट्रान्सलेट करताना काही बेसिक आणि ग्रामर शिकणार आहोत. कसं आहे आपण अवघडाकडून सोप्याकडे गेलो ना की सोपी गोष्टही आणखी सोपी होत जाते. क्लिअर? वाह सर चांगली आहे की तुमची शिकवायची पद्धत. थँक्स. तुम्ही काय लिहिलंय? मी जास्त काय नाही लिहिलं सर. मला जमेल तेवढंच लिहिलंय. हरकत नाही. तुम्हाला जेवढं जमलंय तेवढं वाचा. सर हा मला स्वतःच असं काही सुचतच नव्हतं म्हणून मग मी एका मुलीची आत्मकथा लिहिली. चालेल ना? हो चालेल. मला आयुष्यात काही नको पाहिजे फक्त एक आपलं माणूस जे मला समजून घेईल. माझं सुख माझं दुःख सगळं त्याचं असेल आणि त्याचं सुख त्याचं दुःख सगळं माझं असेल. वाव दॅट्स रिअली नाईस. पुढे. मी त्याला समजून घ्यावं आणि त्यानं मला समजून घ्यावं. आयुष्य फक्त दोघांचंच असावं. बाकी घर समाज कुणी कुणी बी नको. माझ्या अडचणी त्यानं समजून घ्याव्यात आणि त्याच्या अडचणी मी समजून घेईन. त्याच्यात आणि माझ्यात कसलंच गुपित नसावं. जे काय असेल ते सगळं एकमेकांचं. ते तुम्हाला सोडायचंय ना? हो कशाला? मी जाईन ना एकटी. अहो एकटी कशाला? म्हणजे रेणू सोबत जाईन मी. मला का सोडू नको म्हणताय? मी यांच्याशी सकाळी खोटं बोलले. मी यांना टाळलं. चुकीचं वागले का मी? नक्कीच वाईट वाटलं असणार यांना.
काय झालंय पैलवान? कुठं काय नाही. अरे मग तू असं सुना सुना क्यू? अरे काय नाही, असंच. असंच झालं म्हणजे आम्हाला बी काय सांगायचं नाही आता. हीच काय दोस्ती? अरे या दोस्तीचा काय संबंध? एकदा सांगितलं ना काय नाही म्हणून. झालं काय काम? राहू द्या. इकडे कसं काय? ए वस्तीवर चाललेलो, जाता तर तुम्ही दिसला म्हणून आलो. वस्ती कुणाकडे? अरे त्या जाधवांच्यात. त्यांची गाय द्यायची घ्यावी म्हणतो तू. हा राणादा, तुम्हाला गाईतलं चांगलं कळते. ती जरा गाय एकदा बघून घेऊया की. तुम्ही म्हणत असलेला घेऊन टाकूया. चालतंय, पण आज नका. चालेल, 2-4 दिवसात तुमच्या सोडून घेऊ का बी? हा बरं, आज वहिनीसनी सोडाय गेला नाही सा? नाही. अहो जात जावा की राव, एकट्या गेल्या त्या. एकट्या कुठं? रेणू संकट गेल्यात की. रेणू? होय. नाही, रेणू तर एकटीला जाताना बघितलं मी. काय? होय, अंजली वहिनी साहेब नव्हते त्यांच्या बरोबर. काय झालं राहणार? नाही काय नाही. तुझा काय ते गाईचा पण बघू. हा चल. चालते चाल, येतो बरं का. हा रेणू, अगं रेणू, रेणू, अगं रेणू. काय चाललंय तुझं? एवढ्या घाईत कुठे निघाली? घरी. घरी? अगं मी घरीच जाणार आहे. मग चल एकत्र जाऊया. अंजू, मला वाटत की नाही लई महत्वाचं काम आहे आणि उशीर बी लागल. उगाच तुला बी माझ्यामुळे उशीर होणार. मग मी जाते की एकटी? तू जा, मी जाऊ. चल बाय. काय चाललंय तुझं? कुठे काय? सगळं बघते आम्ही. रोज नवीन नवीन ड्रेस घालून कॉलेजला येतेस, मला टाळून एकटीच कॉलेजला येते आणि एकटीच परत जातेस. आणि आजचा तो निबंध? अगं काही नाही अंजली, आपण कॉलेजला यायला लागलो ना व, म्हणून जरा 4 नवीन ड्रेस घेतलेत मी, एवढंच. आणि तुम्हाला दोघांनाच टाइम मिळावा म्हणून एकटी येते आणि एकटी जाते. आणि माझ्यासाठी कशाला उगाच राहणार त्याला मोठी गाडी काढायला लावायची, होय की नाही? आणि आजचा निबंध? त्यो होय. अगं त्यो काही मी नाही लिहिला. सकाळी मला व्हॉट्सअपला आलता तो, मग तसाच्या तसा टिकटिकटून टाकला इकडं. आणि आपण शिक्षक आहे ना व, मग आपण निबंध तपासायचे असतात, लिहायचे थोडीच असतात. बरं ठीक आहे, चल. आज हे येणार नाहीये, आपण सोबत जाऊयात घरी. अंजू, मला तर लई महत्वाचं काम आहे आणि ते करता करता लई उशीर होणार. मग उगाच तुला बी उशीर होईल, होय की नाही? मलाही तुझ्याशी महत्वाचंच बोलायचंय. मग बोल हेतच. बर, आता मला खरं खरं सांग, तुझं खरंच कुणावर प्रेम आहे का? अगं नाही ग बाई, किती वेळा सांगू तुला, असं काही बी नाहीये. रेणू, आता खरं सांगा, तुझ्या घरात ना तुझ्या लग्नाच्या हालचाली चालू झाल्या? माहितीये मला. अगं मग ही इतकी साधी गोष्ट आहे का? जे काय आहे ते वेळीच खरं सांग, नंतर तुझ्याच अंगाशी येईल ना. हे बघ अंजली, मी तुला परत एकदा सांगायला लागली, असं काही बी नाहीये. असं असतं तर तुला सांगितलं नसतं, होय? हे बघ आता लई उशीर व्हायला लागलाय, मला प्लीज जाऊ दे. चल. नाही, तू जरा थांब, मला बोलायचं आहे का महत्वाचं. अंजली अगं थांब. हॅलो. हा हॅलो, जाऊबाई कुठं आहेसा? मी कॉलेजमध्ये. आणि ती रेणू कुठे आहे बरं? नाही म्हणजे तिचं बापू विचारायलाय बरं का. आहे माझ्या सोबतच. हा, मग एक काम करा, येताना तिला जरा आपल्या घरी घेऊन या बरं. आपल्या घरी का? अहो सरप्राईज आहे, आलं की कळलंच की. आता फक्त एवढंच सांगा, बापून बोलवलंय म्हणा. बरं बरं, लवकर या बरं का जाऊबाई, अर्जंट काम आहे. ठेवू काय आता? काय ग, काय झालंय? अगं तुझे बाबा आमच्या घरी आलेत आणि तुला माझ्यासोबत आमच्या घरीच बोलवलंय. तुमच्या घरी? पण तिथं माझं काय काम आहे? ते काही मला माहिती नाही, पण जाऊबाई काहीतरी सरप्राईज आहे असं म्हणाले. आता कसला सरप्राईज? आणि ते बी वहिनी साहेबांचं? गोदाक्का, झाली का समधी तयारी?
सगळं आधीला सांगितलंय ना समजा. आणि तुम्ही काय मख्खासारखे उभे राहा. चंदा अगं तू काय नेसती उभी आहेस, काम कर काय तर. बसा बसा. अहो बसा की तुम्ही बी, बसा बसा बसा. बापू बसा, हो बसा. दे दे. यासनी बी दे. हा ये तू जा. घ्या घ्या चहा घ्या घ्या. आमचं घर, आमचं खानदान, आमचं नाव याबद्दल तर तुम्हाला माहितीच असेल म्हणा. या घराचा समजा डोलार आहे का नाही, आम्हीच एकटं सांभाळतो. अख्खं गाव आपल्या ऐकण्यातलंय. आमचं कामच तसं असतंय. म्हणून तर बापू आमच्याकडे आलं. काय बापू बरोबर आहे ना बा? अहो एकदम बराबर. गायकवाड घराणं म्हणजे डोळ्यात झाकून विश्वास ठेवायचा बघा. अहो म्हणून तर आमच्या रेणूचं स्थळ बघायला सांगितलं ना वहिनी साहेबांनी. तुमच्याबद्दल खात्री आहे आम्हाला. उत्तमराव जाधव म्हटले की प्रश्नच मिटला. तुमच्या आई साहेबांनी सांगितलं आम्हाला. बरं ते नव्हे, मुलगी मास्तरी नाही नव्हे? हा वय वय. टेम्पररी का परमनंट? हाओ परमनंट नसती तर तुम्हाला हे स्थळ सुचवलं असतं काय? मग चांगलं आहे. तुझं काय म्हणणं आहे प्रशांत? सांग की रे बाळा. राणा भाऊजी आलो आम्ही. वहिनी कोण आहे? अहो ते रेणूला बघायला पाहुणं आल्यात. पाहुणं? वय अहो रेणूचं बापू आमच्याकडे आलतं. म्हणलं माझ्या पोरीसाठी काहीतरी लग्नाचं बघा. आम्ही सहज म्हणून आमच्या मम्मीला फोन केला तर एवढं चांगलं स्थळ आणलं बघा. नाही काय आहे, त्यो पोरगा बीएड झालाय. 50 एकर जमीन आहे, एकुलता एक आहे. आणि वर्ण हुंडा बी नग असं म्हणायलाय बघा. आणि रेणूच्या घरची एकंदर परिस्थिती बघता तिच्यासाठी हे एक नंबर स्थळ आहे बघा. तवा हे स्थळ हातचं जायला नग काय. तुम्ही बी बोलून घ्या बरं पाहुण्यांसंगत. या 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 या. अरे नमस्कार. अहो बसा बसा. नमस्कार नमस्कार. बसा राणा. तुम्ही बसा की. अहो बसा की बसा. तुम्ही बोलून घ्या की पाहुण्यासंगत. मी काय बोलू? आमची रेणू म्हणजे स्वभावानं एक नंबर आहे बघा. सगळ्यांशी अशी मिळून मिसळून वागणारी, नाकासमोर चालणारी, कुणाच्या आद्यात नाही का मध्यात नाही. आपण बरं आणि आपली शाळा बरी. अजिबात थिल्लरपणा नाही बर का. वा म्हणजे चांगली सून मिळणार आम्हाला. अहो मिळाली म्हणून समजा. काय राणा भाऊजी? वय रेणू एकदम चांगली आहे बघा स्वभावाने. काही नाही हो, भल्या घरची भली पोरगी. तिचं फक्त भलं व्हावं एवढी साधी इच्छा आहे बघा आमची. राणा जरा आती. वय आलोच. बोल की. राणा हे काय चाललंय समद? कुठं काय? अगं ते रेणूला बघायला पाहून आलेत. ते मला बी ठाव आहे.
पर जरा गडबडीतच चाललंय. गोदक का स्थळ एक नंबर आहे बघ. आणि पोरगा बी चांगलं दिसतोय. अगं जमीन आहे. आणि वहिनी काय म्हणलं त्या हा बीएड बी झालाय. रेणूला शोभल बघ. पर लग्नाच्या बाबतीत अशी घाई चालत नाही. वहिनी साहेब उगाच घाई करायला. वहिनी कुठं ते रेणूचा बापू चालतं वहिनींकडे. आणि हे बघ ते स्थळ एक नंबर आहे म्हणून वहिनीने लगेच बोलवलं असणार बघ. अरे पर पोरग कसं हाय काय हाय बघायला ना ग. आता वहिनींच्या घरात स्थळ आले म्हणल्यावर चांगलंच असणार की. आणि आपण बी बघूच की. तर आपण का पडायचं ह्या भानगडीत. अगं असं काय करतीस. रेणू माझ्या बहिणीसारखी आहे ना बघ. आणि तिचं चांगलं होत असेल तर चांगलंच आहे की. रेणूचं चांगलं व्हावं असं मला बी वाटतंय. पर वहिनी साहेब जरा जादाच घाई करायला लागल्यात. तू वहिनींवर विश्वास ठेव. त्या करणार ते समजा चांगलंच करणार. अरे पण रेणूची पसंती तिच्या पसंतीशिवाय लगीन होत असते वय. आणि मला वाटतं रेणू काय नाही म्हणणार नाही. आणि ते घरानं बी चांगलं दिसतंय बघ. मला काय बराबर वाटत नाही बाबा. काय नाही तू का काळजी करत बसू नकस. आपण आहेच की. आता पाहुण्यांच्यात जाऊन बसतो काय मी. हा तू का टेन्शन घेऊ नकस. हा चल. अंजू कशाला बोलावलं असेल ग. अगं मला तरी काय माहितीच. घ्या घ्या पेढा एकदम स्पेशल आहे. कोल्हापुरातला वरकेंचा पेढा आहे. अगं बाई आली रेणू. ही रेणू बर का. ये बाळा ये 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 ये. लई छान दिसायल्यास ग. आणि ड्रेस बी एकदम मस्त घातलायस. आपलं तर मॅचिंग बी झालंय. ये दे दे पर्स दे तुझी. हे घे ठेव तिकडं. ये बस 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 बस. काय पाणी बिनी काय पाहिजे तुला. लई छान दिसायल्यास बघ. बस बस बस. अगदी नक्षत्रासारखी आहे का नाही आमची रेणू. अहो तू मस्ती सांगतो. स्वयंपाक तर एवढा भारी बनवते का नाही. आणि नुसतं चपाती भाजी नाही बर का. ते तुमचं काय असते चायनीज कॉन्टिनेंटल समजा येत आहे तिला. ते म्हणतात ना व हाती शिक्षणाचं बळ आणि सुगरणीची चव. अगदी तसं आहे बर का आमच्या रेणूचं. लाखात एक आहे पोरगी. लाखात एक. अबे आम्हीच नुसतं बोलत बसलोय काय. तुम्ही बी बोला की. नाही म्हणजे काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. बाळ नाव काय तुझं. नाव सांग बाळा तुझं. रेणू. पूर्ण नाव सांग बाळ. ते पोरगी जरा बावरल्या. नाही असल्या कार्यक्रमामध्ये असं होतच आहे की. तुम्हाला तर माहितच असेल. जरा लाजाळू आहे हो आमची रेणू. अहो हे सगळं काय चाललंय. मला काहीच माहित नाहीये. रेणूला बघायला पाहुणे आलेत. या वर्षी रेणूचं लगीन लई मोठ्या धुमधडाक्यात करायचं बघा. अहो पण होय ते समजा जरा अचानकच घडते. पण असू द्या की. आज न उद्या रेणूचं लगीन करायचं आहे ना व. तुम्हाला जर अजून काही विचारायचं असेल तर विचारून घ्या. नाही नवऱ्या मुलांना विचारलं तर अजूनच चांगलंय. विचार बा. तुम्हासनी स्वयंपाक येतो. आव सांगितलं की आत्ताच आम्ही तुम्हासनी. आमची रेणू सुगरण आहे सुगरण. आणखी बाकी काय ते शिवणकाम वगैरे काही नाहीये. अहो शिवण कामाची गरजच काय सांगा बरं. हा अहो तिचा जॉब परमनंट आहे आणि चांगला पगार आहे तिला. झालं माझं. झालं म्हणजे पोरगी पसंत आहे असं समजायचं का आम्ही. हो पसंत आहे. चला आता रेणूच्या लग्नाचा बार उडणार म्हणजे उडणार. झालं आमचं काम. रेणूच्या मनाविरुद्ध तर हे लग्न ठरत नाहीये ना. तसं असेल तर मी हे होऊ देणार नाही म्हणजे नाही.